नमस्कार मित्रांनो, 24 मेच्या भागामध्ये पारू जेवण घेऊन मंदिरात येते. तिथे असलेले लोक म्हणतात, आज खूप उशीर झाला. पारू म्हणते, होय ना, आज आवरता कसा वेळ गेला तेच कळलं नाही. काल माझा साखरपुडा होता ना. बरं चला, तुम्ही आता जेवण करून घ्या. तेवढ्यात आदितीची गाडी येते. तो म्हणतो, पारू तू इकडे कुठे? ती जायला लागते. तो म्हणतो, थांब मीच येतो तिकडे. पारू म्हणते, आदित्य सर ते काय आहे? आपल्या स्वयंपाकघरात खूप जेवण उरतं, मग ते टाकण्यापेक्षा मी इकडे घेऊन येते आणि या समद्यांना देते. नाही म्हणजे ही उपाशी असतात ना. आपलं अन्न पण वाया जात नाही आणि यांचं पोट पण भरतं आणि कुणाला जेवण देणं हे पुण्याचं काम आहे ना. आदित्य म्हणतो, पारू मी वाटू का हे जेवण? पारू म्हणते, नको. तो म्हणतो, का? ती म्हणते, आदित्य सर तुम्हाला नाही शोभणार. आदित्य म्हणतो, पारू सगळं पुण्य एकटीच घेणार आहेस का? आता सगळे हसायला लागतात. त्यातील एक मुलगा म्हणतो, ताई हा तुझा नवरा का? पारू म्हणते, नाही रे, हे आमचे मालक आहेत, दिव्याईचा मोठा मुलगा. आदित्य म्हणतो, पारू चल आपण घरी जाऊया. ती नको आदित्य सर, हे डबे ना खूप तेलकट आहे, गाडी खराब होईल. तो आग्रह करत असतो पण पारू काय ऐकत नाही. तो नाही ऐकणार ना. ती नाही. तो आता रिक्षाला आवाज देतो, रिक्षावाल्याला सांगतो आणि पारूला त्यामध्ये बसून देतो. आता आदित्य जायला लागतो. तेवढ्यात मुलगा पळत येतो आणि म्हणतो, साहेब ही ताईची अंगठी तिथे पडली होती. आदित्य म्हणतो, ही पारू अशी काम करते ना की स्वतःचं भान हरपते. अंगठीकडे बघत म्हणतो, आज माझ्याकडे राहा, उद्या पारूकडे जा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पूजेसाठी निघतात. आता दिशा खूप लाडात येते आणि म्हणते, सासू मॉम मी तुमच्या शेजारी बसणार आहे. ते आईल्याकडे येते पण पाय घसरून पडण्याचं नाटक करते आणि ओरडायला लागते. दामिनी मनात म्हणते, मला वाटलं खरंच पडली, पण मानावं लागेल ह्या दिशाला, खूप नाटकी आहे. आईला म्हणते, दिशा अगं लागलं का? ती म्हणते, हो सासू मॉम. आदित्य म्हणतो, थांबा मी डॉक्टरांना बोलवतो. आईला म्हणते, दामिनी डॉक्टर येईपर्यंत तू दिशासोबत थांब, आम्ही जातो. दिशा म्हणते, नको ना सासू मॉम, तुम्ही थांबा ना, मला माझ्या मॉमची आठवण येते. असं काही झालं ना ती माझ्याजवळून अजिबात हलत नाही. आईला म्हणते, ठीक आहे, एक काम करू, आपण डॉक्टरांकडे जाऊ. तुम्ही सगळे पुढे जा आणि पूजेला सुरुवात करा, आम्ही येतोच मागून. आता सगळे मंदिरात जातात. गुरुजी म्हणतात, मी पूजाची सगळी तयारी केली, आदित्य पुढे या आणि पूजेला बसा. दामिनी म्हणते, गुरुजी मी काय म्हणते, पारूची पण पूजा आहे ना? गुरुजी म्हणतात, हो. दामिनी म्हणते, मग एकत्रच बसू दे का, म्हणजे आपला वेळ वाचेल. नाही म्हणजे तुमची जी दक्षिणा असेल ती तुम्हाला नक्की मिळेल, जास्त मिळेल. शेवटी ही किर्लोस्करांची पूजा आहे. पारू म्हणते, नग आधी आदित्य साहेबांनाच बसू द्या. श्रीकांत म्हणतो, पारू ये तू पण बस. ती नको श्रीकांत सर. तो म्हणतो, का गं? ती आहो ते मालक आहे, आम्ही नौकर, त्यांच्यासोबत मी कसं बसणार? दामिनी म्हणते, पारू तुझ्याकडं असेल रिकाम टेकडा वेळ, आमच्याकडं नाही आहे आणि त्यामध्ये दिशाला लागलं आहे, आम्हाला सगळ्यांना घरी जायची घाई आहे, बस गुपचूप. श्रीकांत म्हणतो, दामिनी घाबरते. श्रीकांत म्हणतो, पारू बस अगं, देवाला काय, नौकर आणि मालक सगळे सारखे आणि तू माझ्यासाठी जसा आदित्य आहे ना तशीच तू आहे, बस तू. गुरुजी चालेल ना? गुरुजी हसून म्हणतात, हो चालेल. घरी डॉक्टर दिशाला चेक करतात आणि म्हणतात, काहीच नाही झालं. आईला डॉक्टरांना सोडायला जाते. तेवढ्यात दिशा दामिनीला फोन करते आणि म्हणते, सगळं झालं? दामिनी हसून म्हणते, दिशा म्हणते, सासू मॉम चला आपण पण मंदिरात जाऊया. आता दोघी निघतात. पण इकडे दामिनी मात्र फोनवर मोठ्याने बोलायचं नाटक करते. आदित्य किर्लोस्कर आहे ना, त्याच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. अगं मीडियाला कळायला नको ना, म्हणून इथे गुपचूप सुरू आहेत. आता दामिनी फोनवर असं काही बोलते की सगळ्यांची कुजबूज सुरू होते. एवढे मोठे किर्लोस्कर आणि त्यांच्या मुलाचं लग्न एका मोलकरणीशी. आता आईल्या पण आलेली असते आणि ती पण ऐकते. आदित्य म्हणतो, एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? एकजण म्हणतो, पोरीने काहीतरी घोळ घातला म्हणून गडबड करतायत. आईला म्हणते, काय बोलताय तुम्ही? तो म्हणतो, सॉरी मॅडम, पण तुम्ही मुलाचं लपून लग्न करताय आणि आम्हाला विचारता. आईला म्हणते, काय चाललंय इथे? आदित्य हे सगळं थांबवा. आदित्य उठायला लागतो. गुरुजी म्हणतात, थांबा, तुम्ही उठू नका, तुम्ही पूजा अर्धवट टाकू शकत नाही, अन्यथा अनर्थ घडेल. आईला म्हणते, कोण म्हणत होतं इथे लग्न सुरू आहे? एकजण म्हणतो, एक बाई म्हणत होती इथे लग्न चालू आहे. आता मात्र दामिनी घाबरते. आईला म्हणते,
हे तुम्हाला लग्न वाटतं? इथे पूजा सुरू आहे. आदित्य म्हणतो, कोणती बाई? आता मात्र दामिनी घाबरून दिशाला खुणवायला लागते. आईला म्हणते, गुरुजी यांना सांगा. आता गुरुजी सगळ्यांना व्यवस्थित सांगतात आणि लोक निघून जातात. दामिनी म्हणते, काय माणसं असतात ना. हा ना वहिनी, काही पण अफवा पसरवतात. पण मोहनला संशय येतो, तो मान हलवतो. दामिनी म्हणते, मी सांगत होते, पण दादासाहेब म्हणाले, पारू तू बस आदित्य शेजारी. ह्या घरामध्ये माझं कुणीच ऐकत नाही. आता मात्र श्रीकांत तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. आदित्य म्हणतो, काय काकू काय काय बोलता तुम्ही? अहो सगळं तर तुम्ही. दामिनी म्हणते, आदित्य काय? अरे सगळं तुझ्यासमोर घडलं ना, तू बघितलं ना. आदित्य म्हणतो, आई पारू नको म्हणत होती उलट. आणि दामिनीकडे बघतो. आता सगळा गोंधळ होतो आणि शांत होतो. आता गुरुजी पूजा पार पाडतात. पण आईला मात्र दामिनीचा संशय आलेला असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.